माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापौर पदाचा गैरवापर केला. त्यांच्या प्रभागातील कामांचा लवकरच पंचनामा करणार आहे. महापौर असताना त्यांनी जाणीवपूर्वक एका ठेकेदाराची 42 लाखांच्या कामाची फाईल टक्केवारीसाठी गहाळ केली, असा आरोप महापालिकेकडील मक्तेदार संघटनेचे अध्यक्ष सुजित काटे यांनी पत्रकार परिषदेत केला. आणि स्वतःच अपयश लपवण्यासाठी त्या ठिकाणी माझ्या कामावर गेटला माझं कुलूप असताना ते कुलूप तोडून त्यांनी त्या ठिकाणी साखळी वजा कुलूप स्वतःच घालून मला त्या ठिकाणी पैशाला वेठी धरण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि हे गेली 6 महिने चालू आहे. मी अनेक वेळा मीडियाला मी समोर येऊन सांगितलेलं आहे, महापालिका आयुक्तांना पत्र देऊन सांगितलेलं आहे, जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगितलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी कानाडोळा केल्यामुळे मी परवाची प्रेस घेतली आणि 8 तारखेपासून त्या ठिकाणी कुलूप जे माझ्या कामावर त्यांनी लावलेलं होतं त्या कुलूपाचे लाईव्ह लोकेशन सह मी आजपर्यंत फोटो काढलेले होते. परवाची प्रेस घेतल्यानंतर त्यांनी कुलूप त्या ठिकाणी काढलं आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रेसवाल्यांना घेऊन जाऊन काम या ठिकाणी निकृष्ट त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता काम मी योग्य प्रकारे चांगलं केलेलं आहे. जे काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे, 6 इंच बीट बांधकाम केलेलं आहे, 9 इंच बीट बांधकाम केलेलं आहे. ज्या पद्धतीनं मी बांधकाम केलं आहे त्या पद्धतीनं मला बांधकाम विभागानं त्या ठिकाणी माझं योग्य रेकॉर्ड केलेलं आहे. 18 लाखच्या आसपासचं काम त्या ठिकाणी मी करत असताना जवळपास 5 लाखापर्यंतचं रनिंग बिल मला त्यांनी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेही अजून त्या ठिकाणी पत्र दिल्यामुळे ते बिल काम पेंडिंग आहे. अशा पद्धतीचं माझ्यावर दबाव आणून 2 वेळेला खोटी पत्र देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की सदर मक्तेदाराला त्याची मुदत संपल्यामुळं माझ्यावर खोटे आरोप केलेले आहेत. काम करण्याचे मुदत ह्यांच्यामुळं संपली. वारंवार त्या ठिकाणी काम त्यांनी बंद पाडत असताना 4 ते 5 जणांकडून मी लाईट पाण्याची सोय केली होती. 4-5 जणांकडून त्यांनी लाईट पाणी बंद केलं. कामगारांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर त्यांनी गेटला कुलूप लावून त्या ठिकाणी काम थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकर्त्यांना मी सदरची किल्ली मागितली असता किल्ली महापौर साहेबांकडे आहे, त्यांच्याकडून किल्ली घ्या असं त्यांचं उत्तर आलेलं आहे. त्याचं रेकॉर्डिंग आपल्याकडे उपलब्ध आहे. अशा अनेक गोष्टींच्या दाचक त्यांच्या अटींमुळं तासामुळं मी गेल्या 8 तारखेला महापौरच्या विरोधात, माजी महापौरांच्या विरोधात आयुक्तांना पत्र दिलं, त्याचे परत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं, जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र दिलं आणि मी त्यांना सांगितलं आहे की माझं त्या ठिकाणी त्यांनी कुलूप तोडून स्वतःचं कुलूप घातल्यामुळे आतील माझं 10 लाख रुपयाच्या आसपासचं मटेरियल आयका यांनी चोरून विकलेलं आहे, मला माहीत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ येऊन माझं कुलूप काढून द्या आणि माझं मटेरियल त्या ठिकाणी बघू द्या. याप्रमाणे काल त्या ठिकाणी साईडवर अधिकारी आले आणि मी त्या ठिकाणी माझं मटेरियल बघितलं आणि मटेरियल त्या ठिकाणी जवळपास 60% आसपास माझं चोरीला गेलेलं आहे असं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. आणि म्हणून काल मी 2 वेळेला या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनला विश्रामबाग पोलीस हद्दीमध्ये असल्यामुळे मी दुपारी 2 वाजता आणि सकाळी 6 वाजता गेलो. त्या ठिकाणी त्यांनी गुन्हा नोंद करून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही आहे. पण मी माझ्या वकिलांमार्फत या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून त्यांच्यावर कायदेशीर मार्गानं गुन्हा दाखल व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कारण त्यांनी माझं मटेरियल त्यांनी चोरलेलं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की त्यानं आजपर्यंत कॉन्ट्रॅक्टर म्हणून जे काही कामं केलेली आहेत त्या संपूर्ण कामांचा मी भांडाफोड करणार आहे. की अतिशय त्यांनी अरेराविषयी भाषा या ठिकाणी केलेली आहे. साहेबांना माझं आव्हान आहे, कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी गेली 20 वर्ष काम झालं करतोय. त्या 20 वर्षामध्ये माझ्या एकाही अधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रार नव्हते. पण तुम्ही या ठिकाणी मला ज्या पद्धतीनं भेटी झालेलं आहे त्या भेटी झालेल्या प्रकाराला मी अतिशय वैतागलेलो आहे आणि ते वैतागून मी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या ठिकाणी तुम्ही असंही म्हटलेलं आहात की वार्डामध्ये कसं काम करतोय बघतो, तुम्हाला ते अधिकार आहे तुम्ही बघा. मी त्या ठिकाणी मला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे काम चालू करा, मी येऊन काम चालू करणार आहे. दुसरी गोष्ट, महापौर काळामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, आमचे एक मक्तेदार 42 लाख रुपयाचं त्याचं काम 5 लाख रुपयांनी मागणी करत होते, त्यांनी पैसे दिलेले नाहीत म्हणून त्याची फाईल त्यांनी गायब केली. आज तो कॉन्ट्रॅक्टर उद्ध्वस्त झालेला आहे, कोर्टामध्ये गेलेला आहे, केस लढत आहे. अशा प्रकारचं या
माजी महापौर तथा कॉन्ट्रॅक्टरांचं वर्तन आहे. याचबरोबर त्यांनी त्यांच्या वॉर्डामध्ये रिमिक्स रस्त्याचं काम अंतर्गत रस्ता असताना मोठे मोठे रस्ते त्या ठिकाणी असताना रिमिक्स रस्त्याचं काम अंतर्गत रस्त्यामध्ये 2.5 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केले महापालिकेचे. काही गरज नसताना ते कोणाच्या भल्यासाठी केलं याचाही पोलखोल आम्ही लवकरच करणार आहोत. याचबरोबर त्यांनी महापौर काळामध्ये अग्निशमनचे अधिकारी यांची बदली कोणत्या कारणामुळे केली याचाही गोडपंगाल मी लवकरच उघडकीस करणार आहे. याचबरोबर महापौर काळामध्ये त्यांनी जी काही कामं केलेली आहेत कॉन्ट्रॅक्टर महापौर म्हणून आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा पे म्हणून जो आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे, क्लार्क आहे तो कॉन्ट्रॅक्टर आहे. म्हणून मी त्यांना माजी महापौर आणि कॉन्ट्रॅक्टर असताना म्हटलेलं आहे. त्यामुळे या दोघांच्या नावावर त्यांनी कामं घेतात करतात आणि आमच्यासारखे कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी त्यांच्या वार्डात काम करायला गेलं की अशा पद्धतीनं वेठी धरतात. यांच्या संपूर्ण अन्यायाचा ते वाचा फोडण्याचं मी काम या ठिकाणी करणार आहे. प्रसंगी मला कोणत्याही गोष्टीला सामोरे जावं लागेल, पण मी माझं प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांनी केलेला जो गैरकारभार आहे तो इथून पुढे मी उघडकीस करण्याचा प्रयत्न करेन. हे करत असताना आपण मीडियाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी न्याय मागण्याची संधी दिलात आणि तुम्ही काही प्रसिद्धी केला तर तुमच्या सर्वांचा आभार आहे.